विनायक राऊत आणि गीतेश राऊतांची चौकशी होण्याची शक्यता आहे। सून गिरिजा राऊत यांच्या पोलीस तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं कुटुंबावर गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली। राऊत कुटुंबाकडनं माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करण्यात आला, तसंच माझे आर्थिक खच्चीकरण करून माझ्यावर अनेक अघोरी इलाज करत माझ्या अमानुष छळ केला, असा आरोप त्यांच्या सुनेनं केलेला आहे। या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। सिंधुदुर्गातील 2 आणि रत्नागिरीमधील एका भोंदू बाबावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। तसंच सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। तर विनायक राऊत आणि गीतेश राऊतांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मीनाक्षी, विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। निश्चितच शुभम, कारण हे प्रकरण आपण पाहिलं तर गंभीर स्वरूपाचं आहे। ज्या पद्धतीत माजी खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील विनायक राऊत यांच्यावरती आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती एकूणच हा गंभीर आरोप त्यांच्या सुनेने केलेला आहे। गिरिजा राऊत यांनी काल ठाण्यामधनं पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वकिलांनी देखील त्यांची बाजू ही स्पष्टपणे मांडलेली आहे। ज्या पद्धतीत त्यांच्यावरती झालेले जे अत्याचार आहे, जादूटोणा असेल किंवा मग कौटुंबिक छळ असेल, या सगळ्याच आरोपांवरती त्यांनी काल आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे। आणि यासोबतच आपण पाहतोय की संपूर्ण गुन्हा जो आहे तो कापूरबावडी या पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे। फिरोज बाबाला अटक देखील झालेली आहे। त्यामुळे या अनुषंगाने आणखीन कोणाकोणाशी काही संबंध आहे का, याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत। आज खऱ्या अर्थानं बोललं जातंय की विनायक राऊत असतील, गीतेश राऊत असतील, यांची देखील चौकशी केली जाणार आहे प्रामुख्यानं। मात्र एकीकडे विनायक राऊत यांनी देखील काल पत्रकारांशी ज्यावेळी प्रतिक्रिया दिली त्याच दरम्यान त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांची सून गिरिजा राऊत यांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घटस्फोटाचं आहे आणि यासाठी कुठेतरी तडजोड व्हावी यासाठी अशा पद्धतीचे हे आरोप लावलेले आहेत। आणि ज्या पद्धतीत गिरिजा राऊत यांनी जे आरोप त्यांच्यावरती लावलेले आहेत, हे सगळेच आरोप जे आहेत ते विनायक राऊत यांनी फेटाळून लावलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आज विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांची चौकशी झाली तर चौकशी दरम्यान नेमकी काय स्टेटमेंट ते देतात याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये त्यांची ही चौकशी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। शुभम, मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दोन्ही बातम्यांच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।